आज 9 डिसेंबर 1992 आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक जण ॲड झाला. नाव होतं विक्रांती. प्रेमाने तिला आम्ही सोनी बोलतो. तिच्याबद्दल बोलायचं असं खूप काय आहे, म्हणजे मी पूर्ण दिवस बोलत राहील तर ते संपणार. पण आज तुझ्या बर्थडेच्या निमित्त हा स्पेशल व्हिडिओ तुझ्यासाठी. हे पण आमची आयडिया नव्हती, हे नमूचा 8 तास की बाबा तिला व्हिडिओ बनवून आपण हे करूया. लाईफमध्ये जेवढं पण युनिक काय करायचं ते नमूमुळेच आपण करतोय. खूप काय बोलायचंय, कारण की जेव्हा भेटतो तेव्हा आपल्या दुसरंच काहीतरी बोलणं चालू असतो. तुझ्याबद्दल कधी असं भेटून बोलणं कधी झालंच नाही, आणि तुला ते ऐकायला पण ऑकवर्ड वाटेल समोरासमोर, की समोरासमोर तारीफ केलेली माणसाला नाही आवडत, मागून केलेली जास्त आवडते. तुझ्याबद्दल चांगलं तर खूपच आहे. पहिलं ना मला प्रश्न पडायचा की आपण एकटा असतो तर खूप बरं झालं असतं. काही शेअरिंग नाही, काही नाही, सर्व लाईफमध्ये फक्त एकटं खाणार पिणार. पण जसं एज वाढत चाललंय, जसं लाईफमध्ये डिफिकल्टीज येत चालल्यात, तेव्हा समजतं की सिस्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. सिस्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन. लोक बोलतात की आम्हाला सातो जन्मी हाच नवरा भेटो, आई वडील हेच भेटो. पण माझी देवाची हीच प्रार्थना आहे की मला सातो जन्मी असो, जन्मोजन्मी असो, हेच भावंड भेटावे. फक्त एक अट आहे की मी मोठी नसावी, फक्त त्याच्यात मी छोटी असावी किंवा मिडल असावी. आणि जसे आपण आहोत ना तसेच लाईफमध्ये सर्व असतात. पहिलं आपण एवढं भांडायचो तेव्हा असं वाटायचं की अरे आत्ता आपण फक्त कॉलेजला गेलो आणि आता आपलं लग्न होऊन एवढी लाईफ पुढे निघून गेली ना, पापण्या कशा एकदम मिचकून हे होतं तसं ती लाईफ सरकून गेली. असं वाटलं की अजून थोडे दिवस एकत्र असतो, खूप मजा केली असते. तेव्हा भांडायचो, तुझं काम मी का करू, माझं काम तू का करू. पहिला प्रश्न का असायचा मी. पण आता जेव्हा एकत्र भेटतो ना, ते पण प्लॅनिंग करून भेटावं लागतं. तुझी सुट्टी, माझी सुट्टी, माझ्या मुलांची, तुझी मुलांची, प्लॅनिंग करून भेटतो की बाबा बघ तू आलीस तेव्हा मी येईल. आणि तेव्हा असा प्रश्न असतो, मी का नको काम करू, तू आराम. आणि ते एक बोलतात ना मदरली सपोर्ट, आणि आईसारखे आयुष्यात कोणी करू शकत नाही. तसंच आईनंतर दुसरा कोण आपल्या व्यक्ती लाईफमध्ये सपोर्ट करू शकतो ना, तो फक्त बहीण असतो. चुकीच्या गोष्टीमध्ये असो, चांगल्या गोष्टीमध्ये असो. आणि अजून एक बोलायचं होतं, सर्वांकडे सर्व होतं ना, माझा हा फिक्स डिपॉझिट आहे, माझ्यासाठी तर पूर्ण बँकच आहे. की मला कधी भीतीच वाटत नाही काही करण्यासाठी, कारण की मला माहिती आहे काही झालं, मी एक फोन केला ना, विक्रांती किंवा सोनी, मला सो अँड सो अमाऊंट असो, काही असो, इमोशनल सपोर्ट, मेंटली, फिजिकल, एवढी अमाऊंट पाहिजे, त्याची डबल अमाऊंट येईल ही खात्री आहे. म्हणून आणि सर्वात मोठी थँक्यू राजवी आणि विराज दिल्याबद्दल. त्यामुळे लाईफ खूप वेगळीच आपली बोलतात ना, खूप बोलतात ना ब्लॉसम सारखी झाली. तुझ्यासाठी एक गाणं स्पेशली. आवाज ठीक आहे, एवढं चांगलं नाहीये, पण ट्राय कर. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. आणि विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न ऑफ द डे. तुझ्या लाईफमध्ये सर्व सुख भेटो तुला, सर्व म्हणजे तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त भेट. आणि एवढंच. आणि थँक्यू, तुमच्या लाईफमध्ये आहेस आणि एक सपोर्ट सिस्टम सारखी आहे सर्व गोष्टीमध्ये. आणि अशीच राहू सपोर्ट सिस्टम आमच्याबरोबर, एवढीच देवाचरणी प्रार्थना.